नमस्कार, मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर बऱ्याचदा आपण काही ना काही गोष्टी विकत घेतो त्यावेळेस आपल्याला अशा काचेच्या बरण्या मिळतात. म्हणजे जाम झालं, लोणचं झालं किंवा कुठल्या चटण्या वगैरे आपण जेव्हा घेतो त्यावेळेला बऱ्याचदा हल्ली अशा काचेच्या बॉटल्स त्यामधून मिळतात. तर ह्या काचेच्या बरण्या बॉटल्स ह्या अगदी छान असतात आणि त्या वापरात आपण पुन्हा आणतो, व्यवस्थित साफ स्वच्छ करतो आणि पुन्हा वापरात आणतो. परंतु काही वेळेला काय होतं, काही वापरानंतर त्याची झाकणे तुटतात किंवा त्यांना तडे पडतात किंवा झाकणं हरवतात. तर मग अशा वेळेला ह्या ज्या बॉटल्स असतात त्यांचा काय उपयोग करायचा तेच आपण आज या व्हिडिओत बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला उपयोग मी दाखवते. तर किचनमध्ये आपल्याला कैची किंवा असे सुरी यांचा वापर आपण करतच असतो. मग अशा वेळेला काय ही बघा, माझ्याकडे एक बॉटल होती. त्या बॉटलमध्ये मी तांदूळ भरून घेतले आणि त्यानंतर यामध्ये असे आपल्या घरात असलेल्या सुऱ्या किंवा कैची जे आहेत त्या अशा रोवून ठेवायच्या आणि किचन प्लॅटफॉर्मवर एका बाजूला ठेवून द्यायच्या. म्हणजे आपल्याला जेव्हा आपण किचनमध्ये काम करतो त्यावेळेस सहज आपल्याला ह्या हाताशी मिळतील. तर आता आपण दुसरा उपयोग बघूयात. तर दुसऱ्या उपयोगासाठी मी इथे एक प्लास्टिकचं झाकण घेतलं आहे. जे आपण जेवण वगैरे मागवतो ना त्यावेळेस त्या डब्यांना झाकणं असतात ना ते घ्यायचं किंवा श्रीखंडाच्या डब्याच्यावरचं झाकण असतं ते घ्यायचं आहे. त्याला मी एक सर्कल करून घेतलेला आहे स्केच पेनने आणि त्यानंतर हा गोल आहे ना आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर कैचीच्या साहाय्याने मी हा कापून घेते. तर अगदी इझिली कट होतो कारण प्लास्टिकचं आहे, अगदी नरम असतं, काहीच अडचण होत नाही कापताना. तर हे आपण कापून घ्यायचं आहे. तर इथे मी हा गोल कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर ह्याच्या मध्यभागी आहे ना एक होल करून घ्यायचं आहे. तर इथे मी आता एक होल करून घेणार आहे. हे बघा, तर या कात्रीचं टोक असं घालूनच मी इथे होल करून घेणार आहे किंवा कोणतंही टोकेरी एखादं वस्तू घेऊन त्यामध्ये असं होल करून घ्या तुम्ही. तर इथे होल करून घेतलेलं आहे. त्यानंतर 2 वातींची एक वात जशी आपण करतो ना तशीच करून घ्यायची. फक्त ही वात आहे ना थोडीशी आपल्याला जाडसर करायची आहे, नेहमीच्या वातीपेक्षा थोडी जाड करून घ्यायची आहे. त्यानंतर ही या होलामधून अशी घालून घ्यायची. ते हे बघा इथे घालून घेतलेली आहे. तर आता आपण काय करूयात, हे बाजूला ठेवून घेऊयात. आणि हे बघा इथे मी ही जी बॉटल आहे ही मला प्रचंड बॉटल आवडते. तर खूप छान अगदी बाटली आहे. यामध्ये आता मी काय करणार आहे, पाणी भरून घेणार आहे. तर यात पाणी भरून घेऊयात. तर संपूर्ण बाटलीत पाणी भरून घ्यायचं आहे. वरपर्यंत पाणी भरलेलं आहे मी. त्यानंतर यामध्ये लिंबाची चकती घालून घेणार आहे. तर लिंबाच्या चकतीच्या ऐवजी तुम्ही यामध्ये कोणता कलर वगैरे घातला ना, रंग असेल कोणता तुमच्याकडे, कोणताही रंग घातला तरी देखील चालेल. त्यानंतर यावरती मी थोडंसं तेल घालून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता माझा चमचा किती छोटा आहे आणि त्यातून मी हे तेल घालत आहे. तर अगदी 2.5-3 चमचे मी यामध्ये तेल घातलेलं आहे. खूप अगदी तेलाची पण आवश्यकता नाही आहे. आणि त्यानंतर ही जी आपण वात बनवली होती ना तर त्याला देखील तेल लावून घ्यायचं आहे. तर दोन्ही बाजूनी व्यवस्थित अगदी याला तेल लावून घेऊयात. हे बघा, तर अशा प्रकारे मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ही वात अशी या पाण्यामध्ये सोडलेली आहे. आता ही आपण प्रज्वलित करून घेऊयात. तर हे बघा इथे मी लावून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं आपला हे दिसतं आहे. तर आपण एखाद्या टेबलवर वगैरे कुठेही असं रात्रीच्या वेळेस ठेवलं तर खूप छान दिसतं. तर यामध्ये मी लिंबाची सालं घातली होती. तर त्यामुळे काय होतं, अगदी मंद असा सुवास येत राहतो लिंबाचा. त्याच्याऐवजी तुम्ही कोणतं अत्तर घातलं किंवा रंग जरी घातला तर सुरेख दिसतं. आणि सुगंधासाठी तुम्ही कोणतंही यामध्ये तुमच्या आवडीचं जे अत्तर असेल ना ते घातलं ना तर छान अगदी मंद मंद सुवासही दरवळत राहतो. खूप छान वाटतं अगदी बघायला. ते बघू शकता, काहीही असं विशेष केलेलं नाही आहे. आणि हा दिवा जो आहे ते अगदी मी 2.5-3 चमचे तेल घातलं आहे, परंतु हा दिवा अगदी 4 ते 5 तास छान अगदी तेवत राहतो. पुढचा उपयोग बघून घेऊयात. त्यासाठी पुन्हा मी एक बॉटल घेतली आणि त्यामध्ये पाणी भरून घेतलेलं आहे. तर इथे थोडं कमी होतं, मी आणखीन पाणी घेतलेलं आहे. तर किचनचा एखादा कोपरा किंवा किचनवरती खिडकी असते तर त्याच्यामध्ये कोपऱ्यात जर ठेवायला असं जर आपण मनी प्लांट लावलं ना तर खूप सुंदर असं दिसतं. किचनचा कोणताही कोपरा अगदी छान आपल्याला वाटत असेल दिसावा तर त्यासाठी त्या कोपऱ्यात जर आपण अशा प्रकारे
मनीवेल जर लावली तर खूप सुंदर अगदी कोपरा दिसून येतो आणि जेवण करताना पण आपल्याला खूप छान वाटतं असं हिरवळ बघून. तर असं तुम्ही किचनच्या खिडकीत पण ठेवू शकतात. फक्त हे पाणी दर 2 दिवसांनी चेंज करायचं आहे. तर पुढचा उपयोग बघून घेऊयात. त्यासाठी मी काय केलं, पुन्हा एक रिकामी बाटली होती ना ती घेतलेली आहे आणि त्यामध्ये घरात जिकडे तिकडे मुलं आपली शाळेत वगैरे जातात, त्यामुळे घरात जिकडे तिकडे पेन पेन्सिल असं पडलेलं असतं, तर त्याचा पसारा होऊ नये म्हणून मी अशी एक बाटली घेतलेली आहे. आणि या बाटलीमध्ये जेवढे काही मला घर आवडताना किंवा मुलांनाही लागतात ती पेनं मी त्यामध्ये ठेवून घेतलेली आहेत, म्हणजे जेव्हा हवं असेल तेव्हा चटकन यातून काढून घेऊ शकतात. तर ही बॉटल मी अशा प्रकारे स्टडी टेबलवर ठेवलेली आहे. त्यातलं पेन काढलं की काम झालं. तर खूप अगदी सोपं जातं. घरात घरभर असा पसारा होत नाही, एकत्र एका जागी सगळे पेन पेन्सिल राहतात. तर अशा प्रकारे आपण हा उपयोग करू शकतो. वेगळं असं पेन होल्डर वगैरे विकत घ्यायची काहीही आवश्यकता नाही. तर हे घरासाठी झालं. तशाच प्रकारे तुमचं जर छोटंसं ऑफिस असेल किंवा तुम्हाला तुमच्या कामासाठी वगैरे लागत असेल सतत पेन, किंवा काही जणांना लिहायची सवय वगैरे असते, तर त्यांनी पण त्यांच्या टेबलवर अशी पेनं वगैरे ठेवली तरी छान अगदी उपयोग होतो. त्यानंतर घरात जिकडे तिकडे बघा हे असे रबर बँड पडलेले असतात किंवा क्लिप्स पडलेले असतात बरेचसे, आणि नकळतच त्याचा एक उगीचच पसारा होऊन जातो. तर तो होऊ नये म्हणून मग मी काय केलं आहे, आणि त्यांना धूळ लागते, ते खराब होतात रबर बँड. त्यासाठी मी काय केलं आहे, अशा काचेच्या बॉटलमध्ये सगळे रबर बँड भरून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर हे बघा छोटेसे क्लिप आहेत माझ्या मुलीचे. तर हे क्लिप ह्याच एका रबर बँडला सगळे लावून घेतलेले आहेत. आणि हा रबर बँडसुद्धा मी या बॉटलमध्ये ठेवून देणार आहे, जेणेकरून बॉटलला धूळ वगैरे पण म्हणजे क्लिप्सना खराब होणार नाहीत किंवा रबर बँड खराब होणार नाहीत. पुढचा उपयोग हा थोडासा वेगळा आहे. ही माझी मोठी मुलगी करते. ती अभ्यास करताना तिला ब्लॅक कॉफी प्यायची सवय आहे. तर ती अशा प्रकारे बॉटलमध्ये बनवून घेते ब्लॅक कॉफी, आणि त्यानंतर अभ्यास करता करता तिचं ते ब्लॅक कॉफी पिणं होतं. तर याच्याऐवजी तुम्ही दूध वगैरे पण मुलांना करून दिलं ना असं तरी देखील चालेल, किंवा तुम्ही पण पियत असाल, कॉफी पियत असाल किंवा कोणतं मिल्कशेक झालं किंवा आणखीन काही प्यायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे पिऊ शकता. तर असे काही काचेच्या बॉटल्सचे उपयोग होते. तर जे मी तुम्हाला सांगितले आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर एक लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला.